भावे। नवरात्रीचा उत्सव म्हणजे देवीची आराधना, गरबा, दांडिया, थोडक्यात काय तर गुजराती संस्कृतीची एक अतिशय रंगीत अनुभूती। पण गुजराती संस्कृतीचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आदरातिथ्य आणि त्यांचे चविष्ट पदार्थ। गेल्या आठवड्यामध्ये आपण गुजराती थाळीचा आस्वाद घेतला होता। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गुजराती कोरडा खाऊ म्हणजे गुजराती स्नॅक्स। कुठल्याही गुजराती घरामध्ये आपण गेलो ना तर अगदी चहाच्या वेळी सुद्धा चहा सोबत 2-4 पदार्थ असतातच, तेच हे स्नॅक्स। चला आज या स्नॅक्सचा आपण आस्वाद घेऊया। गुजराती खाद्य संस्कृती हा खरं तर मुंबईचा अविभाज्य घटक आहे। जर तुम्ही मुंबईच्या घाटकोपर, बोरिवली, भुलेश्वर अशा कुठल्याही भागामध्ये गेलात तर तुम्हाला तिथे गुजराती पद्धतीचे स्नॅक्स अगदी हमखास खायला मिळतील। यातलाच एक स्ट्रीट फूडचा भाग असलेला पण तरीही हेल्दी असलेला एक प्रकार म्हणजे खिचा पापड। हा पापड सगळ्यांना प्रचंड आवडतो। चला नक्की काय प्रकार आहे ते पाहूया। मागच्या आठवड्यात आपण गुजराती थाळी स्पेशल असे काही पारंपरिक गुजराती पदार्थ बघितले होते। आजचा जो एपिसोड आहे तो गुजराती स्ट्रीट फूडचा आहे आणि अशाच ठिकाणी मी एका ठिकाणी आलेले आहे। मुंबईमधला भुलेश्वर एरिया प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी खिचा पापड जो आहे तो खूप प्रसिद्ध आहे। हे जे एक छोटीशी गाडी आहे त्या ठिकाणी खूप फेमस असा खिचा पापड मिळतो, टेस्टी असा, आणि इथे येणारा प्रत्येक जण याला चाखून नक्कीच जातो। त्याच ठिकाणी आता मी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो खिचा पापडचे 2 प्रकार असतात। इथे तुम्ही बघितलं तर इकडे हा एक पदार्थ आहे आणि हा मक्याचा आणि तांदळाचे असे 2 प्रकार मिळतात आणि ते छान कोळशावर शेकले जातात मस्त, आणि शेकल्यानंतर त्याला वेगवेगळे फ्लेवर्समध्ये त्याला हे केलं जातं। आता या ठिकाणी जे आहे ते बटर फ्लेवर आहे आणि त्यासोबतच जसं आपण हॉटेलमध्ये गेलो की जेव्हा आपण मसाला पापड खातो, मसाला पापडचाच एक वेगळा प्रकार पण जास्त टेस्टी आणि हेल्दी प्रकार म्हणून आपण बघू शकतो। आता आपण हा कसा तयार करतात हे बघूयात। पापड घेतल्यानंतर त्याला तोडलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यावर बटर, नंतर कांदा, टोमॅटो आहे, काकडी आहे, असे सगळे हे टाकले जातात। याच्यावर लिंबू पिळला जातो, कोबी पण आहे याच्यामध्ये, जेणेकरून आता त्याच्यावर चांगली टेस्ट येण्यासाठी चाट मसाला टाकला जातोय। चाट मसाला आहे, मीठ आहे, मिरपूड आहे, असे सगळे पदार्थ ज्याने टेस्ट येते हे टाकले जातात। त्याच्यानंतर ही जी लाल चटणी स्पेशल आहे कारण याच्यात लसूण आहे, नंतर टोमॅटो आहे, असे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून चिली सॉस सारखं केलं आहे। आणि अर्थातच आपली सगळ्यांची फेवरेट ग्रीन चटणी, हिरवी चटणी जी सगळ्यांना आवडते, सगळ्या पदार्थांसोबत छान लागते, ती चटणी टाकली जाते। त्याच्यानंतर याच्यावर भरपूर शेव असेल किंवा डाळ्या असतील, चटपटीत असं जे चाट असतं ते सगळं याच्यावर टाकलं जातं। आणि एक आपण इंडियन पिझ्झा आपण याला म्हणू शकतो, अशा पद्धतीचं हे एक वेगळ्या स्टाईलचं जरा थीन क्रस्ट पिझ्झा जरा असा तयार केला जातो। खिचा पापड हा तसं बघायला गेलं तर एक मुंबईचं फेमस स्ट्रीट फूड म्हणून आपण ओळखू शकतो आणि हेल्दी स्ट्रीट फूड। बरेचदा आपण असं म्हणतो की बाहेर असं खाणं योग्य नाही, मात्र तुमच्यासमोर गरम शेकून त्याच्यावर भरपूर व्हेजिटेबल्स टाकून तुम्हाला जर मिळत असेल तर आणखी काय हवं। साईजला सुद्धा बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे तुमचं पोटसुद्धा आधी आरामात भरू शकतं। आपण आता एक ट्राय करूयात। आता याला बटर लावलं जात आहे, त्याच्यानंतर तो तोडला गेला आहे। याच्यामध्ये जे सॅलड आहे ते टाकलं जात आहे, जेणेकरून तुम्ही जर डायटिंगवर असाल तर डायटिंगसाठी सुद्धा परफेक्ट असा ऑप्शन आहे। और ये क्या है? ये लहसुन, टमाटर है, मिर्ची है। मोठी कागदी प्लेट भरून असा तयार झालेला हा माझा खिचा पापड, आणि अर्थातच याच्यामध्ये भरपूर सॅलड सुद्धा आहे, त्यामुळे खायला सुद्धा उत्तम आहे। मी पुन्हा पुन्हा बोलते की पौष्टिक आहे, कारण की तांदळाचा किंवा मक्याचा हा पापड असतो तो तुमच्या समोर भाजला जातो, तळलेला सुद्धा नसतो, भाजलेला असतो, आणि त्याच्यावर भरपूर सॅलड टाकलेलं असतं आणि चवीला थोडं चाट मसाला असेल किंवा शेव असेल हे सगळं टाकलं असतं, त्यामुळे खाण्यासाठी अगदी योग्य स्ट्रीट फूडमध्ये उत्तम ऑप्शन म्हणून तुम्ही याच्याकडे नक्कीच बघू शकता। आता मी जो पापड खाती आहे
हा जो पापड आहे हा मका आणि तांदूळ असं मिक्स आहे, त्याच्यापासून तयार केलेला आहे. फक्त तांदळाचं नाही किंवा फक्त मक्याचं नाही आहे, त्यामुळे त्याची दोन्ही याची टेस्ट मिक्स होऊन खूप छान टेस्ट येते त्याला. एकंदरच खिचा पापड जाता जात नाही, इतका हेवी असतो आणि भूक लागल्यानंतर परफेक्ट असा ऑप्शन आहे. गुजराती स्ट्रीट फूड आहे, नवरात्र सुरू आहे आणि या सगळ्या याच्यात जर वेगळी काही मजा घ्यायची असेल खाद्यपदार्थांमध्ये तर खिचा पापडचा पर्याय नक्कीच परफेक्ट आहे. कॅमेरामन श्रीकांतसह अपूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई.